संपन्न होते. बाणाची स्पर्धा, सन्मानाची स्पर्धा, गेले 5 पर्व यशस्वी स्पर्धा संपन्न झालेली आपण पाहिली आहे. हे 6वं पर्व या मैदानावरती रंगलेलं पाहायला मिळेल. महाअंतिम 16 आज मात्र या मैदानावरती आपण पाहणार आहोत. दोन तुल्यबळ संघ एकमेकांच्या विरोधामध्ये लढताना पाहायला मिळतील. दोन्ही संघाचे 12 मॅन मॅच सुरू होण्याच्या अगोदर कॉम बॉक्स मध्ये असणं अनिवार्य असणार आहे, याची देखील नोंद घ्या. त्या अनुषंगाने आता 12 मॅन लवकरात लवकर या. मॅच लगेच सुरू होते. आमदार चषक कोथरूड प्रीमियर लीगचा थरार क्वालिफायर 1 आपण पाहणार आहोत. एका बाजूने साई डेंटल क्लिनिक व साई नेत्र सेवा राजूर हा संघ एका बाजूने खेळताना पाहायला मिळेल, तर दुसऱ्या बाजूने अमलेश्वर क्रिकेट क्लब आंबोळ या दोन संघांमध्ये मॅच आपल्याला पाहायला मिळते. अमलेश्वर क्रिकेट क्लब आंबोळ संघाने टॉस विन केलाय आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आहे, तर दुसऱ्या बाजूने साई डेंटल क्लिनिक व साई नेत्र सेवा राजूर संघ प्रथमतः फलंदाजी करताना पाहायला मिळेल. सलामीची जोडी दाखल होती. एका बाजूने आयकॉन म्हणून या स्पर्धेमध्ये खेळतायत रविराज आहिरे, नाशिक तालुक्यातील एक स्टार खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय, तर दुसऱ्या बाजूने कुणाल नवाळी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिलं अमोल दुबे गोलंदाजीच्या माध्यमातून सज्ज. पंचांचा इशारा आलाय. लेस दी प्ले. क्वालिफायर 1 ला होते सुरुवात. पहिला चेंडू आडवा बॅटने खेळून काढला अक्रॉस दी बॅट. काव कॉर्नर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, परंतु इथे क्षेत्ररक्षकाला टाटा बाय बाय करत चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती चौकार. अनेक स्पर्धा दोनही खेळाडूंनी गाजवल्यात. एका बाजूने आयकॉन म्हणून रविराज आहिरे आहेत, तर दुसऱ्या बाजूने अमोल दुबे. अगदी सातत्याने टेनिस क्रिकेट विश्वामध्ये त्यांना आपण पाहत असतो. आज आपल्या नावाचा डंका वाजवायचा आहे, आपल्या संघासाठी खेळायचं आहे आणि त्या अनुषंगाने लढतायत. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. इथे देखील आक्रमण झालंय. हवाई सफर आणि चेंडू जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. वाघाची धाड आणि फोडला पहाड. षटकार. आक्रमण आणि आक्रमण. अगदी पहिल्या षटकामध्ये अगदी स्वामी विवेकानंदांनी देखील सांगितलंय, ज्या गोष्टीची सुरुवात चांगली त्या गोष्टीचा शेवट देखील चांगलाच होतो. इथे सुरुवात तर आपल्यातून. कोण करणार निश्चित तिकीट मेगा फायनलचं, यासाठी मॅच महत्वपूर्ण आहे. क्वालिफायर 1 अमोल दुबे. हा चेंडू अगदी आपण पाहूया शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होता. अगदी बॅट आणि बॉलचा संपर्क कोणत्याच प्रकारचा नाहीये. पुन्हा एकदा डॉट चेंडू येताना पाहायला मिळेल. 7S लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण अगदी देशभरामध्ये किंवा देशाच्या बाहेर देखील आपण ही क्रिकेटची स्पर्धा अर्थात आमदार चषक 2025 घर बसल्या पाहू शकतो. त्यांचंही मनापासून कौतुक मी करेल. इथे आक्रमण समोरच्या दिशेने होतंय. चेंडू उंच हवेमध्ये पाहायला मिळेल आणि इथे देखील चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. षटकार. जबरदस्त आक्रमण. अगदी हवाई फायर, हवाई सफर फटके नक्कीच येताना पाहायला मिळत आहेत. रविराज आहिरे मैदानाच्या आतमध्ये आपल्या नावाचा डंका वाजवताना पाहायला मिळतील. पुन्हा एकदा गोलंदाज अमोल दुबे सज्ज होत आहेत मारा करण्यासाठी. हा चेंडू देखील पुढे सारसावत. इथे संधी आहे. झेल टिपलाय. बडी बसली जाल में. रविराज आहिरे बॅक टू दी पेव्हिलियन. धक्का क्रमांक पहिला. विकेट. च्या काळामध्ये फटकेबाजी जरूर झाली, परंतु इथे पहिलं यश मैदानाच्या आतमध्ये अमोल दुबेला मिळालं जात आहे. पहिली विकेट आली आहे. रविराज शंभूच्या आश्रयाला जाताना पाहायला मिळतील. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. अज्जू बेपारी.
जुन्नर तालुक्यातील बेल्ले गावचा असणारा हा सितारा कित्येक स्पर्धा गाजवल्यात फलंदाजीच्या जोरावरती आज मैदानाच्या आतमध्ये लढायचं आहे आणि लढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतील. तर मी विनंती करेल आमलेश्वर क्रिकेट क्लब अंबोळ संघ अजूनही 12th मॅन या ठिकाणी उपस्थित नाहीये. 12वा खेळाडू अतिरिक्त खेळाडू लवकरात लवकर पाठवा ही मनापासूनची विनंती आहे. 16 धावसंख्येवरती पहिला धक्का आहे. याची देही याची डोळा धावफलकावरती धावा आहेत 16 आणि आपण पाहतोय कोतुळ प्रीमियर लीग या दैदिप्यमान सोहळ्याचा महाअंतिम सोहळा. इथे सुरेख चेंडू येताना पाहायला मिळेल. पहिल्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये संपलं जात आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. साई डेंटल क्लिनिक व साई नेत्रसेवा राजूर संघ प्रथमतः फलंदाजी करतोय. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. नंदिनी फ्लेक्स प्रोप्रायटर माननीय अजित देशमाने यांच्याकडून ओहोर संपली. दोनही संघ जर पाहिले तर बलाढ्यशाली आहेत. अगदी गेले 6 दिवस झुंज देत मात्र या मैदानावरती महाअंतिम सोहळ्यामध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. एक जबरदस्त आयोजन जबरदस्त नियोजन गेले 6 पर्व सातत्याने कोतुळेश्वर स्पोर्ट्स क्लब कोतुळ यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाले. आयोजकांचे करावे तितके धन्यवाद थोडे असतील कारण एक चांगलं व्यासपीठ नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून टेनिस क्रिकेटला मिळालेलं पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होईल. गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज राहुल शेळके गोलंदाजीसाठी सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. सुसज्ज असं क्रीडांगण आणि या क्रीडांगणावरती बालाची क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अलोंग दी कार्पेट फटका खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. अगदी मिडऑन क्षेत्रामध्ये चेंडू अडवला जातोय. एक सिंगल एका धावेबरोबर धावफलक 17 या धावसंख्येवरती एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळेल. एका धावेला महत्व आहे. बून बून से बनता है सागर. एक धाव इथं दोनही टीमसाठी महत्त्वपूर्ण. एका बाजूने धावा बनवायच्या आहेत तर दुसऱ्या बाजूने त्या रोखायच्या आहेत. कोण बलशाली ठरणार. क्वालिफायर 1 जो विजयी तो ठरणार मेगा फायनलचा दावेदार. परंतु मेगा फायनलचं तिकीट कोणत्या संघाला मिळणार याची प्रतीक्षा आपल्या सर्वांना आहे. गोलंदाज पुन्हा एकदा राहुल शेळके. पहिला चेंडू तर नक्कीच लाजवाब येताना पाहायला मिळतोय परंतु समोर अज्जू बेपारी आहे. हा चेंडू समोर दिशेने आक्रमण करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. मिडऑनला चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. कोणत्याच प्रकारची धाव इथे आली जाणार नाहीये. पुन्हा एकदा डॉट चेंडू येताना पाहायला मिळेल. पहिल्या क्रमांकाच्या षटकामध्ये आक्रमण जरूर होताना पाहायला मिळालं. 6 षटकांची मॅच आपण पाहतोय. अमोल दुबेवरती आक्रमण झालं परंतु त्या पाठोपाठ मोठी विकेट देखील येताना पाहायला मिळाली आहे. इथे आक्रमण समोरच्या दिशेने हवाई फायर तर खेळला. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलला जाईल. पुण्याचा बाप्पा दगडू शेठ आणि बॉलनी घेतली बाउंड्रीची भेट. 4 रन चौकार. पाहुनी मोका हा मारलाय चौका. अंजली मेडिकल अँड जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय शुभम देशमुख यांचा सनसनीत चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाते. 21 धावा आहेत. हा चेंडू देखील बॅकफुटवरती सरकले. तिथे देखील आक्रमण दिशा दिली आहे. फार मोठी दरी भेटली जाईल. बॅक टू बॅक दुसराही चेंडू सीमारेषा फरार. ए रास्ते हे 4 के चौकार. हा मारलाय चौका. अंजली मेडिकल अँड जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय शुभम देशमुख यांचा सनसनीत चौकार. लागोपाठचे 2 चौकार अज्जूच्या बॅट मधून येताना पाहायला मिळालेत. लागोपाठचा तिसरा येणार का प्रश्नचिन्ह आपल्या सर्वांच्या मनामध्ये आहे. वादळ येतात वादळ जातात. वादळ धुमाकूळ देखील घालतात. आज अज्जू बेपारी नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावतंय आणि इथे वादळी खेळीला होती सुरुवात. धावफलकावरती 25 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. दुसरा षटक मार्गस्थ आहे. हा चेंडू अगदी आपण पाहूया खोलवट टप्प्याचा हलक्या हाताने दिशा दिली आहे. स्वतः गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवतायत. तिथे गुड रनिंग बिटवीन द विकेट. वाऱ्याच्या वेगात 1 धाव येते. दिवसा ढवळ्या एका धावेची चोरी होताना पाहायला मिळेल. 26 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. अजूनही दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. 2 चौकार जरूर आलेत परंतु त्यानंतर कमबॅक राहुल शेळके मैदानाच्या आतमध्ये करतायत. अनुभव प्रचंड मोठा आहे. प्रत्येक संघाचा मानस आहे या स्पर्धेचा मेगा फायनलचा करंडक उंचवायचा परंतु त्यासाठी कष्ट आणि कष्ट मैदानाच्या आतमध्ये घ्यावेच लागतील. राहुल इथे आक्रमण समोरच्या दिशेने. हवाई तडाखा तर दिलाय परंतु हा चेंडू अगदी आपण पाहूया तिथे क्षेत्ररक्षण
दोन क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतायत. धावांसाठी धाव होताना पाहायला मिळेल. सुरक्षितरित्या चेंडू सीमारेषेच्या लगत अडवलाय. तोपर्यंत 2 धावा येतील. धावफलक 2 धावत संख्येच्या मदतीने पुढे सरसावेल. 2 षटकांचा खेळ संपला. 1 बाद 28 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. नंदिनी फ्लेक्स प्रोप्रायटर माननीय अजित देशमाने यांच्याकडून ओहोर संपली. अगदी आपण पाहू शकतो 7S लाईव्हच्या माध्यमातून कोण होणार कोथरूड प्रीमियर लीग 2025 चा विजेता. यासाठी तुम्ही 7S लाईव्हच्या माध्यमातून कळवू शकता. 4 ऑप्शन आहेत. आमलेश्वर क्रिकेट क्लब अंबोड, साई डेंटल क्लिनिक व राजूर संघ आपण पाहतोय. कोतुळेश्वर केटरर्स संघ तर रुद्रा माऊली. 4 ऑप्शन आहेत. तुम्हाला जो संघ आज मातब्बल वाटत असेल त्याची तुम्ही नक्की चर्चा करू शकता यूट्यूबच्या माध्यमातून 7S लाईव्हच्या माध्यमातून. जाऊया मॅचच्या दिशेने. पुन्हा एकदा हा चेंडू अगदी आपण पाहूया. अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू पाहायला मिळतोय. पंच हात फैलावत आहेत. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 33चा अवलंब केला जाईल. तिसऱ्या पंचांकडे निर्णय काही क्षणामध्ये येताना पाहायला मिळेल. इथे 1 बॉल बाउन्स आहे की काय की दुसऱ्या बाजूने वाईट बॉल आहे. यासाठी तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला आहे. आदरणीय सतीश भालेराव सर नक्की तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. सातत्याने आपण महाराष्ट्र टेनिस क्रिकेट विश्वामध्ये या तीनही पंचांचा बोलबाला होताना सातत्याने पाहायला मिळतो. खरं तर फेकी गोलंदाजांचा कर्दन काळ म्हणून ज्यांच्याकडे सातत्याने आपण पाहतो आदरणीय संतोषजी भालेराव सर, त्याचप्रमाणे आदरणीय सतीशजी भालेराव सर, त्याचप्रमाणे आदरणीय संकेतजी खाडे सर, हे तीनही अनुभवी पंच नक्कीच कोथरूड प्रीमियर लीगच्या निमित्ताने एक यशस्वी स्पर्धा संपन्न करण्यासाठी उपस्थित होताना पाहायला मिळाले. तिन्ही पंचांचं मनापासून सहर्षाचं स्वागत मी करेल. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर धावसंख्येच्या मदतीने धावफलक पुढे जाते. 29 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये तिसऱ्या षटकाला होतोय प्रारंभ. गोलंदाज किरण खोबरे. हा चेंडू पुन्हा एकदा समोर दिशेने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहेत. एक वेगवान सिंगल. राहत्या तालुक्यातील असणारा हा खेळाडू जुन्नर प्रीमियर लीग याच खेळाडूने 1 वर्ष गाजवली होती. हा इतिहास आहे आणि ह्याही मैदानावरती आपल्या नावाचा डंका वाजवायचा आहे. त्यासाठी आयडॉल म्हणून नक्कीच खेळताना पाहायला मिळत आहेत. किरण खोबरे. आशेची किरण नक्कीच आपल्या संघाला विजयाचे स्वप्न दाखवणार का यासाठी मैदानाच्या आतमध्ये झुंजताना पाहायला मिळतील. लढाईचे लढाई क्रिकेटची आहे. महाराष्ट्राची माती म्हटलं की शूरवीरांची, नरवीरांची, कर्मवीरांची, संतांची भूमी म्हणून या मातीकडे पाहिलं जातं. इथे लढण्याचा इतिहास आहे. हारणं आमच्या रक्तात नाहीये. लढावं लागेल. हा चेंडू आडबाटने आक्रमण चढवलाय. चेंडू उंच हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत चेंडूच्या खाली. टिपला जाईल झेल आणि इथे कुणालला देखील परतवण्यामध्ये यश. धक्का क्रमांक 2 विकेट. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे शालीमार केटरर्स माननीय इरफान भाई सय्यद यांची बळीची टाळी. धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. पहिले 2 चेंडू या षटकातील नक्कीच सुरेख येताना पाहायला मिळत आहेत. किरण खोबरे. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहू शकतो मान्यवर मंडळींची मांदियाळी. आज मात्र मोठ्या संख्येने मान्यवर अतिथी या मैदानावरती उपस्थित होणार यात मात्र शंका नाहीये. कारण महाअंतिम 16 इथे देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. थोडेसे फंबल होत आहेत. तोपर्यंत बॅकअपचं काम होईल. 1 धाव येते. धावफलकावरती 31. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये सुसज्ज असं नियोजन. अगदी दरवर्षी नवीन संकल्पना कोथरूड प्रीमियर लीगच्या निमित्ताने आम्ही सातत्याने पाहत असतो. किरण पुन्हा एकदा सज्ज होता. स्ट्राईकच्या दिशेने अज्जू. हा चेंडू इथे देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. डाव्या एसटीच्या खूप दूरवरती चेंडू राहतोय. पंच हात फैलावत आहेत आणि इथे कळवलं जाईल वाईट चेंडू आहे. 32 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. 32 या धावसंख्येचा इतिहास देखील फार मोठा आहे.
देश धर्म पर मिटने वाला, शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी, एकही शंभू राजा था. अवघं 32 वर्षाचं आयुष्य होतं, परंतु एकही लढाईने हारलेला राजा. म्हणून ज्या राजांची नोंद इतिहासाने घेतली, इथे आक्रमण झालंय. छत्रपती शिवरायांची तळपती तलवार आणि हा गेलाय षटकार. चरण शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. कार्यसम्राट आमदार माननीय डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांचा दणदणीत षटकार. या अगोदर देखील चर्चा केली आपण. आजू बेपारी दाबाची तोप मैदानाच्या आतमध्ये आहे आणि तोफेतून तोप गोळे मैदानाच्या बाहेर फेकले जात आहेत. धावफलकावरती अगदी आपण नजर टाकूया. 38 धावा, तिसरं षटक मार्गस्थ आहे. इथे देखील आक्रमण. हेलिकॉप्टर तर उडवलंय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरून चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न, परंतु इथे मुख्य व्यासपीठाला दिली जाते मानवंदना. चारण चौकार. पाहुणी मोका हा मारलाय चौका. अंजली मेडिकल अँड जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय शुभम देशमुख यांचा सनसनीत चौकार. खास या स्पर्धेच्या निमित्ताने शिवमुद्रा प्रतिष्ठानचे असणारे अध्यक्ष आदरणीय विकास लक्ष्मण शेटे साहेब, त्याचप्रमाणे आदरणीय विकासजी शेटे व मित्र परिवार, खास पिंपळगाव खांडवरून हा सर्व मित्र परिवार उपस्थित होतोय. आपलंही मनापासून सहर्षाचं स्वागत. समोरच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचत आहेत. एक वेगवान सिंगल तर येताना पाहायला मिळेल. 3 षटकं संपतील. 2 बाद 43 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. उर्वरित 3 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. नंदिनी फ्लेक्स प्रोप्रायटर माननीय अजित देशमाने यांच्याकडून ओहोर संपली. भारत वर्षातील अनेक खेळाडू नक्कीच आपण पाहतोय. संपूर्ण महाराष्ट्रभरातून मात्र खेळाडू या मैदानावरती येतात आणि प्रत्येक खेळाडूचा मानस देखील असतो की आम्हाला कोथरूड प्रीमियर लीग खेळायचे, आमदार चषक खेळायचं आणि त्यासाठी सर्व खेळाडू नक्कीच आतुर प्रत्येक वर्षी सातत्याने वर्षभर मात्र कोथरूड प्रीमियर लीगची वाट पाहताना पाहायला मिळत असतात. अशी मानाची स्पर्धा आपण पाहतोय. 18 चेंडूंचा खेळ अजूनही उर्वरित आहे. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकाचं मार्गस्थ होईल. गोलंदाजीच्या माध्यमातून पुन्हा एकदा संघासाठी 4थं तर वैयक्तिक 2रं राहुल शेळके गोलंदाजीच्या माध्यमातून येत आहेत. ज्या गोलंदाजाने मोठ्या मोठ्या फलंदाजाला लागू दिली नाही त्याच्या गोलंदाजीची चाहूल, त्याचं नाव आहे शेळके राहुल. कशा प्रकारचं कामकाज करेल. इथे आडव्या बॅटने आक्रमण. चेंडू सरळ जाईल. डीप फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. इस्को लगा डाला तो लाईफ झिंगाला. षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. कार्यसम्राट आमदार माननीय डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांचा दणदणीत षटकार. झाल्या माझ्या काळजाला, आला तर येऊ दे राग तुझ्या काळजाला, पण एक दिवस माझ्या काळजाची आग लागेल तुझ्या काळजाला. आग लावणारी फटकेबाजी आजू बेपारी मैदानाच्या आतमध्ये साकारतायत. फार मोठं आक्रमण. राहुल पुन्हा एकदा सज्ज आहेत. हा चेंडू सन्मानजनक खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती पाहायला मिळतील. अगदी आपण पाहूया गलीच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. तिथे आयकॉन मुन्ना शेख आहेत. तोपर्यंत अगदी 1 धाव येताना पाहायला मिळेल. धावफलक 1च्या मदतीने पुढे जात आहे आणि याचबरोबर साई डेंटल क्लिनिक राजूर संघाच्या खात्यावरती अर्धशतक संघाचं पूर्ण होईल. अर्थात 50 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज सज्ज होत आहेत राहुल शेळके. इथे मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क कोणत्याच प्रकारचा नाहीये. पहिल्या चेंडूवरती जरी षटकार आला असेल, परंतु त्याच पाठोपाठ कमबॅक करणारे चेंडू राहुल शेळकेच्या माध्यमातून देखील येत आहेत. व्हेरिएशन आहे गोलंदाजीच्या माध्यमातून आणि त्याचा पुरेपूर उपयोग नक्कीच मैदानाच्या आतमध्ये राहुल करताना पाहायला मिळतील. पुन्हा एकदा राहुल सज्ज होत आहे स्ट्राईकच्या दिशेने. सिबान शेख आणि इथे सिबान शेख आक्रमण करताना पाहायला मिळतील, परंतु तिथे क्षेत्ररक्षक आहेत चेंडूच्या खाली. टिपला जातोय झेल. धक्का क्रमांक बसला जाईल 3रा. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे शालिमार केटरर्स माननीय इरफान भाई सय्यद यांची बळींची टाळी. किरण खोबरे आहेत त्या ठिकाणी तैनात आणि जबरदस्त झेल अगदी सीमारेषेच्या लगत घेताना पाहायला मिळाले. सिबान शेख यांना परतवण्यामध्ये यश नक्कीच येताना पाहायला मिळत आहे.
राहुल शेळकेचं कौतुक मी करेल, कारण पहिल्या चेंडूवरती मोठा फटका जरी आला असेल परंतु त्या पाठोपाठ जर चेंडू आपण पाहिले तर एक सिंगल, एक डॉट आणि त्यानंतर सिब्बान शेख यांची विकेट येताना पाहायला मिळाली आहे. जड पावलांनी मैदानाच्या बाहेर सिब्बान दाखल होत आहेत, तर न्यू बॅटर दुसऱ्या बाजूने मैदानाच्या आतमध्ये येतील. मिलिंद गभाले मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. सुनीलजी साबळे, साईराज उद्योग समूह अंबोळ, त्याचप्रमाणे सागरजी साबळे, निलेशजी चौधरी, अमोलजी जगधने आणि यशजी साबळे यांच्या मालकीचा असणारा संघ आपण पाहतोय, अमलेश्वर क्रिकेट क्लब अंबोळ. तर दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर आदरणीय डॉक्टर निलेशजी देठे यांच्या मालकीचा असणारा संघ साई डेंटल क्लिनिक व साई नेत्रसेवा राजूर, या दोन संघांमध्ये क्वालिफायर 1 आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये खेळवली जाते. 50 धावसंख्येवरती तिसऱ्याही क्रमांकाचा धक्का बसलाय. मिलिंद गभाले न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत आणि चौथ्या षटकातील अंतिमचे काही चेंडू बाकी आहेत. अफलातून गोलंदाजी राहुल शेळकेची म्हणावीच लागेल. पुन्हा एकदा राहुल सज्ज होतील. हा चेंडू देखील समोर दिशेने आक्रमण आहे. स्टेज डाऊन नक्कीच पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक घेत आहेत. किरण त्या ठिकाणी चेंडू अडवतील. तोपर्यंत अगदी एक धाव येताना पाहायला मिळेल. षटक संपतील मैदानाच्या आतमध्ये. 4 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 51 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रथमतः फलंदाजी करत असताना साई डेंटल क्लिनिक व साई नेत्रसेवा राजूर. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. नंदिनी फ्लेक्स प्रोप्रायटर माननीय अजित देशमाने यांच्याकडून ओहोर संपली. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल आणि भव्य दिव्य क्रीडांगणावरती क्रिकेटचा थरार गेले 7 दिवस आपण पाहिलाय. क्रिकेटची पंढरी आपण पाहिली आहे, परंतु आज त्या विठ्ठलाला भेटण्याचा दिवस, अर्थात मेगा फायनल महाअंतिम 16 या मैदानावरती आपण पाहतोय. 51 धावा आहेत 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 4 षटकं मात्र संपली आहेत. उर्वरित 2 षटकं अर्थात 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज सज्ज होत आहेत. किरण खोबरे, राहता तालुक्यातील बाबळेश्वरचा असणारा हा सितारा कित्येक स्पर्धा नक्कीच गाजवल्यात आणि आज आयडॉल म्हणून आमदार चषक कोथरूड प्रीमियर लीग मध्ये खेळत आहेत. इथे देखील अगदी आपण पाहूया शरीरापासून चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. हलकंसं अपील देखील पंचांकडे केलं जात आहे. अपील फेटायला जाईल. चेंडू डॉट येताना पाहायला मिळतोय. किरण पुन्हा एकदा सज्ज होत आहेत मारा करण्यासाठी. स्ट्राईकच्या दिशेने जर पाहिलं तर मिलिंद आहेत. क्षमता आहे मिलिंदमध्ये देखील मोठे फटके खेळण्याची. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदलाव देखील होताना पाहायला मिळेल. हा चेंडू अगदी आपण पाहूया. इथे धावपट्टीच्या बाहेर आहे किंवा नाही यासाठी पंच शहानिशा करतायत. व्हाईट बॉल पंचांचा इशारा आला जातोय. दंडित केलं एका अवांतर धाबेने. अगदी शरीरापासून वारंवार चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न जर गोलंदाजाचा असेल ना तर व्हाईट बॉल किंवा अवांतर धाबांचा देखील सामना करावा लागणार, यात मात्र शंका नाहीये. 52 धावा आहेत. हा चेंडू देखील आडो बॅटने मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता. तिथे शरीरभेदक मारा नक्कीच पाहायला मिळतोय. तोपर्यंत अगदी लेग बाईटच्या स्वरूपात एक सिंगल येताना पाहायला मिळेल. एका धावेबरोबर धावफलकावरती 53 धावा. शांत प्रकारचं वातावरण. सुरुवातीच्या काळामध्ये जी फटकेबाजी होत होती ना तिला मात्र इथे अक्षरशः ब्रेक लावण्याचं काम किरण खोबरे आणि राहुल शेळके करताना पाहायला मिळालेत. अनेक मान्यवर, अनेक क्रिकेट रसिक मैदानावरती उपस्थित आहेत. तमाम क्रिकेट रसिकांचा आम्ही कोथरूड प्रीमियर लीग आमदार चषक 2025च्या निमित्ताने मनापासून हार्दिक स्वागत करतो. आज मात्र क्रिकेट रसिकांची गर्दी आणि दर्दी क्रिकेट रसिक मैदानावरती मोठ्या संख्येने उपस्थित होताना पाहायला मिळतील. हा चेंडू देखील आडो बॅटने दिशा दिली. क्षेत्ररक्षक धावता चेंडूच्या पाठमोर अज्जू बेपारी एक सिंगल तर पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न प्राय असती ते फेकी होतीये. तोपर्यंत गुड रनिंग बिटवीन द विकेट. चित्त्याच्या सापळाईने 2 धावा पळून पूर्ण होतील. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने पुढे जाते. धावफलकावरती 55 धावा आहेत. किरण खोबरे कोणत्याच प्रकारचा मोठा फटका खेळू दिला जात नाहीये आणि एक अफलातून गोलंदाजीचा नजराणा
किरण यांच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये साकारला जातोय. आयडॉल वर्सेस आयडॉल अशी मॅच आपण पाहतोय. आता एका बाजूने किरण खोबरे आहेत तर दुसऱ्या बाजूने अज्जू बेपारी, जुन्नर तालुक्यातील भेल्ले गावचा असणारा सितारा. इथे आक्रमण करण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क कोणत्याच प्रकारचा नाहीये. पुन्हा एकदा डॉट निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळेल. गोलंदाजाचं कौतुक करावंच लागेल. अगदी मोठ्या प्रमाणात धावांचा पाऊस येताना पाहायला मिळाला होता, परंतु इथे धावसंख्येला ब्रेक लावण्याचं काम गोलंदाज देखील करतायत. किरण खोबरे अफलातून गोलंदाजी आहे. इथे मोठा फटका आलाय आणि याच बरोबर हा चेंडू लँड होईल. लांब 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 लचक षटकार. छेरान शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. कार्यसम्राट आमदार माननीय डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांचा दणदणीत षटकार. सतीशजी गीते साहेबांचं देखील शुभ आगमन होत आहे. आपलंही मनापासून सहर्ष असं स्वागत आम्ही या स्पर्धेच्या निमित्ताने करू. षटकं संपतील मैदानाच्या आतमध्ये. 5 षटकांचा खेळ संपलाय. 3 बाद 61 धावा. धावफलकावरती प्रथमतः फलंदाजी करत असताना साई डेंटल क्लिनिक व साई नेत्रसेवा राजूर संघाच्या खात्यावरती पाहायला मिळतील. कागदोपत्री क्लिअर आदरणीय राजेंद्र सहकारी देशमुख साहेबांचं देखील शुभागमन होत आहे. आपलंही आमदार चषक 2025च्या निमित्ताने आम्ही मनापासून सहर्षाचं स्वागत करतो. शेवटचं षटक, अंतिमचं षटक, निर्णायक षटक. देत ओव्हर गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज स्वतः संघाचा करता धरता संघाचा कणा निलेश चौधरी गोलंदाजीसाठी सज्ज होताना पाहायला मिळतोय. जर्मनी इथे कार्यरत आहेत व्यवसायाच्या निमित्ताने, परंतु खास केपीएल साठी उपस्थिती आणि पहिल्या चेंडूवरती इथे विकेट घेताना पाहायला मिळालेत. फलंदाज होईल बाद मिलिंद गव्हाळे. बॅक टू दी पॅव्हेलियन. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे शालिमार केटरर्स माननीय इरफान भाई सय्यद यांची बळीची टाळी. केपीएलची आतुरता किती असते मित्रांनो पहा. जर्मनीला कार्यरत आहेत, परंतु खास केपीएल खेळायची आहे यासाठी 1 महिन्याची सुट्टी टाकली आणि केपीएलच्या मैदानावरती दाखल झालेत. आणि आपलातून गोलंदाजी निलेश चौधरी मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूवरती विकेट आली आहे. मिलिंदला परतवण्यामध्ये यश. संघनायक आहेत, संघाचे करते धरते आहेत, कुल कॅप्टन आहेत. कशा प्रकारचं कामकाज केलं जाईल आणि संपूर्ण स्पर्धेमध्ये जबरदस्त परफॉर्मन्स त्यांचा आपण पाहिलाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतील. अजय धोंगडे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. शून्यातून विश्वाची निर्मिती करायची आहे. हा चेंडू देखील समोर दिशेने आक्रमण तर झाले. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती पाहायला मिळतील. चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न. तिथे उंचीचा पुरेपूर फायदा झालाय. धावा वाचवल्याच संघासाठी. अवघी 1 धाव येताना पाहायला मिळेल. धावफलक एका धावेच्या मदतीने 62 धावा आहेत. अज्जू बेपारी स्वतःकडे वारंवार स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करतायत, कारण मोठे मोठे फटके अज्जूच्या बॅटमधून येताना पाहायला मिळालेत. 15 चेंडू अज्जू खेळलेत. 36 धाव्यांची वैयक्तिक खेळी आहे. 3 चौकार 3 षटकार अज्जूच्या बॅटमधून आपण पाहिलेत. पुन्हा एकदा सज्ज आहेत गोलंदाज निलेश. इथे देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. चेंडू उंच हवेमध्ये पाहायला मिळेल. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठमोर धावतात. चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न केला जातोय. तोपर्यंत इथे देखील 2 धावा 12च्या वेगात पळून पूर्ण होत आहेत. धावफलक 2. धावसंख्येच्या मदतीने पुढे जात आहेत. 64 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळतील. जिथे जिथे सावली मिळेल तिथे तिथे मात्र क्रिकेट रसिक आपण स्क्रीनवरती पाहू शकतो. खास आमदार चषक कोतुळ प्रीमियर लीगचा आनंद घेत आहेत. सर्व क्रिकेट राजाचं मनापासून सहर्षाचं स्वागत निलेश. इथे देखील समोर दिशेने मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. फॉलो थ्रूमध्ये स्वतः गोलंदाज चेंडू अडवत आहेत. डॉट चेंडू त्यांना पाहायला मिळेल. आपलातून गोलंदाजी म्हणावीच लागेल. निलेश चौधरी
संघाची जबाबदारी आहे, कारण संघाचे कुल कॅप्टन आहे आणि आपली जबाबदारी चोखरित्या पार पाडताना पाहायला मिळतील. 64 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजूनही अंतिमच्या षटकातील काही चेंडू बाकी आहेत. इथे फटकेबाजी होणार का आजूच्या बॅटमधून? इथे आक्रमण, समोरच्या दिशेने मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, चेंडू उंच हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहेत चेंडूच्या खाली आणि इथे अज्जू बेपारीची खेळी देखील संपुष्टात. फलंदाज बाद, विकेट. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे शालिमार केटरर्स माननीय इरफान भाई सय्यद यांची बळीची टाळी. 64 धावा आहेत. आज ढोल पथक मैदानावरती उपस्थित आहे आणि प्रत्येक षटकार, प्रत्येक चौकारा पाठोपाठ, प्रत्येक विकेट पाठोपाठ इथे अगदी आपण पाहूया ढोल ताशांचा आवाज आज मैदानावरती घोंगावताना पाहायला मिळेल. त्यांचंही मनापासून स्वागत आम्ही करू. दुसऱ्या बाजूने लहान लहान चिमुकले आहेत. आज शनिवार आणि सुट्टीचा दिवस कुठे घालवायचा तर क्रिकेटच्या मैदानावरती घालवायचा आणि सर्व लहान चिमुकले आलेत. त्यांच्या माध्यमातून यात्रेत कुठेतरी पिपाणी खरेदी केली आहे आणि ती आज नक्कीच कामाला येताना पाहायला मिळेल. त्यांचंही मनापासून कौतुक आम्ही करू. 64 धावा 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. निलेश चौधरी, हा चेंडू देखील इथे अगदी आपण पाहूया भन्नाट वेगाचा बॅट आणि बॉलचा संपर्क कोणत्याच प्रकारचा नाही आहे. इथे क्रिकेटमधली आत्महत्या पाहायला मिळेल आणि धावचीत स्वरूपात फलंदाज अगदी होतोय बाद, विकेट. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे शालिमार केटरर्स माननीय इरफान भाई सय्यद यांची बळीची टाळी. धावफलकावरती नजर टाकूया. 6 षटकांचा खेळ मात्र संपलाय. 6 बाद 64 धावा साई डेंटल क्लिनिक व साई नेत्रसेवा राजूर संघाच्या खात्यावरती पाहायला मिळतात. 64 धावा बनवल्यात. तर विजयासाठी 65 धाब्यांची गरज आहे. 36 चेंडू 65 धावा, विजयाचं समीकरण जरूर आपल्याला पाहायला मिळेल. अगदी आमदार चषकाचा थरार. एका बाजूने जर पाहिलं तर सुनीलजी साबळे, साईराज उद्योग संभू आंबोळ, सागरजी साबळे, निलेशजी चौधरी, अमोलजी जगधने, यशजी साबळे यांच्या मालकीचा असणारा संघ आपण पाहतोय आंबलेश्वर क्रिकेट क्लब आंबोळ. तर दुसऱ्या बाजूने अगदी आपण पाहूया डॉक्टर आदरणीय निलेशजी देठे साहेबांच्या मालकीचा असणारा संघ साई डेंटल क्लिनिक व साई नेत्रसेवा राजूर. या 2 संघांमध्ये क्वालिफायर 1 आपण पाहतोय. 64 बनवल्यात. विजयासाठी 65 धाब्यांचं टार्गेट आहे. यानंतरचा मॅचचा टॉस आपण त्या ठिकाणी टॉस बॉक्समध्ये संपन्न करतोय. मी आदरणीय शाहरुख सरांना विनंती करेल आपण टॉस बॉक्समध्ये या आणि टॉस संपन्न करा. धन्यवाद. चला, रुद्रमाऊली अकोले आणि त्यांच्या विपक्षामध्ये कोतुळेश्वर केटरर्स कोतुळ या 2 संघांमध्ये नंतरची मॅच असणार आहे. तर आपण त्या सामन्याचा नाणेफेक संपन्न करणार आहोत. आदरणीय अमोलजी घोरपडे साहेब यांच्या शुभहस्ते हा नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करणार आहोत. प्रेम निवासकर हे देखील आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत. या दोन्ही मान्यवरांच्या शुभहस्ते आपण टॉस करतोय. चला, विनंती राहील रुद्रमाऊली अकोले संघाचे संघनायक आणि कोतुळेश्वर केटरर्स संघाचे संघनायक टॉससाठी आपण लगेचच जॉईंट व्हायचंय. दोन्ही मान्यवर उपस्थित झालेले आहेत. टॉससाठी आपण लगेच इथे टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहा. कॅप्टन, चला, रुद्रमाऊली अकोले आणि कोतुळेश्वर केटरर्स संघाचे संघनायक, चला कुठल्याही प्रकारचा वेळ घेऊ नका, कारण आपल्याला या मॅचला सुरू करण्यामध्ये बराचसा विलंब झालाय. शेखर शेळके, चला. आदरणीय अमोल घोरपडे आणि आदरणीय प्रेम नेवासकर या दोन्ही मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण टॉस या ठिकाणी संपन्न करणार आहोत. चला, शेखर शेळके, चला. एका बाजूला रुद्रमाऊली अकोले आणि दुसऱ्या बाजूला कोतुळेश्वर केटरर्स कोतुळ. एका बाजूला बाळासाहेब गीते प्रसिद्ध आचार्य यांचा संघ असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला अनुप पारासूर आणि आमचे मित्र सुजित नवले यांचा संघ आपल्याला खेळताना दिसेल. चला कॅप्टन प्लीज. शेखर सर आलेत. ओके, या सर इकडे.
तर आदरणीय अमोल घोरपडे आणि आदरणीय प्रेम नेवासकर यांच्या उपस्थितीमध्ये टॉस संपन्न होतो. एलिमिनेटरची मॅच छापा इज अ कॉल आणि छापा इट्स अ हेड. तर अनुप पारासूर आपल्यासोबत आहेत जे टॉस जिंकलेले आहेत. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः काय करण्याचा निर्णय आहे? फिल्डिंग घेण्याचा निर्णय घेतोय. काय कारण असू शकतं? आमची गोलंदाजी चांगली आहे आणि त्यांना कमी धावसंख्येमध्ये रोखण्यात आम्ही यशस्वी होऊ आणि चेस करू. आता तुमच्या संघाच्या बाबतीत जर विचार केला तर तुमच्या संघाने या स्पर्धेमध्ये बरेचसे चढ उतार पाहिलेले आहेत. फार संघर्ष तुमच्या संघाने केलेला आहे, परंतु समोर अनबिटन संघ आहे आणि एलिमिनेटरची महत्त्वाची मॅच आहे. तर या सामन्यामध्ये जिंकणं हा मुख्य उद्देश आहे. तर कसं पाहता मॅचकडे? क्रिकेट खेळ आहे आणि ग्राउंडवर जाऊन खेळायचं आहे. शेवटी प्लेअरला परफॉर्मन्स दाखवायचा आहे. आमची टीमही खूप चांगली आहे. थोड्याफार चुका झालेल्या आहे आमच्या आधीच्या राऊंडमध्ये, पण त्या चुका टाळून आणि एक नवीन संघ म्हणजे पूर्ण संघ एकत्रित येऊन आता इथून पुढे खेळायचं आहे. तर तरी आमचा सचिन खडके आज काही कारणास्तव अवेलेबल नाही आहे, पण आयकॉन नाना उपलब्ध आहेत. तर त्यामुळं आम्हाला काय कोणत्याही गोष्टीची अडचण येणार नाही. आमची पूर्ण ही टीम चांगली आहे आणि सर्वजण 100% एफर्ट देते, त्यामुळे आम्ही जिंकण्याच्याच उद्देशाने उतरणार आहे. खूप चांगली प्रतिक्रिया होती तुमची. आणि एक शेवटचा महत्त्वाचा प्रश्न जो विचारणं फार गरजेचं आहे, या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल. आयोजन खूपच छान आहे. सगळ्यांनी खूप सपोर्ट केला आणि वेगळ्याच उंचीवर हे KPL गेलेलं आहे सध्या. सगळेजण म्हणजे माझ्या फॅमिलीमधले सुद्धा तिथं घरी जाऊन TV वर सगळ्या मॅचेस बघताय. सगळ्यांना खूप आनंद आणि क्लॅरिटी वगैरे इतकी छान. सगळ्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे आणि या KPLला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलेलं आहे. त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. खूप धन्यवाद. तुम्ही देखील संघ घेतला या स्पर्धेमध्ये, आयोजकांवर विश्वास दाखवला, त्याबद्दल तुमचेही धन्यवाद. तर टॉस अपडेट. टॉस संपन्न झालाय. जिंकलाय रुद्रमाऊली अकोले संघाने आणि घेतलाय गोलंदाजी करण्याचा निर्णय. जास्त वेळ नाही आहे कारण दुसऱ्या डावाला लगेच सुरुवात होते आहे, त्यामुळे अधिकचा वेळ घेणार नाही. स्टे ट्यून ऑन 7S लाईव्ह. कोतुळेश्वर स्पोर्ट्स क्लब आयोजित कोतुळ प्रीमियर लीग ही स्पर्धा पाहत राहा. कुठेही जाऊ नका. चित्त थरारक लढती याच मैदानावर त्याच पाहायला मिळणार आहेत. जाऊयात कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू. धन्यवाद. मॅच मैदानाच्या आतमध्ये ऑन होताना पाहायला मिळेल. महत्त्वपूर्ण मॅच आहे. क्वालिफायर 1 साई डेंटल क्लिनिक व साई नेत्रसेवा राजूर. तर दुसऱ्या बाजूने अमलेश्वर क्रिकेट क्लब आंबोळ. या दोन संघांमध्ये मॅच आपण पाहतोय. प्रथमतः फलंदाजी करत असताना 64 बनवल्या गेल्यात. विजयासाठी 36 चेंडू आणि 65 धाब्यांचं टार्गेट आहे. सलामीची जोडी दाखल झाली आहे. नाशिकचा आशिक मुन्ना शेख ऑन स्ट्राईक नक्कीच पाहायला मिळेल. नॉन स्ट्राईकला शहाजान पठाण अर्थात SP. तर गोलंदाजी मार्कवर सिबान शेख. हा चेंडू सन्मानजनक नक्कीच खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, परंतु पहिला चेंडू इथे सीमारेषेचा भेद घेतोय 4 रन चौकार. आणि यानंतर मायक्रोफोन वरती थोडासा बदलाव होईल. आमचे सहाय्यक सभालोचक आणि खरं तर श्रीरामपूरचा असणारा बुलंद आवाज संपूर्ण महाराष्ट्र टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपण सातत्याने ऐकत असतो. आदरणीय शाहरुख सर तुमच्या समोर जोडले जात आहेत. या सर स्वागत आहे. धन्यवाद. धन्यवाद. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. अकोले तालुक्याचे कार्यसम्राट आमदार डॉक्टर किरणजी लाहामटे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आपण ही क्रीडा स्पर्धा पाहतोय. आज या स्पर्धेचा अंतिमचा महत्त्वाचा दिवस आणि पहिली क्वालिफायर तुम्हाला पाहायला मिळते आहे. एका बाजूला आपण पाहू शकता मैदानामध्ये सुनीलजी साबळे, सागरजी साबळे, निलेशजी चौधरी, अमोलजी जगधणे आणि यश साबळे यांचा संघ खेळताना दिसतोय. अमलेश्वर क्रिकेट क्लब आंबोळ संघ आपण पाहू शकता, जो संघ आता धावेंचा पाठलाग करतोय. 65 धावा त्या संघाला बनवायच्यात आणि या 65 धावा रोखण्यासाठी साई डेंटल क्लिनिक व साई नेत्रसेवा राजूरचा संघ, डॉक्टर निलेशजी देटे साहेबांचा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळणार आहे. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळाली. ज्या खेळाडूनं काल हे मैदान गाजवलं, फक्त हे मैदानच नाही तर ज्यानं संपूर्ण भारत वर्षामध्ये आपल्या नावाचा डंका तो मात्र वाजवलेला तो मुन्ना शेख आपल्याला स्ट्रायकर एंडकडे बघायला मिळतो. तर दुसऱ्या बाजूला त्याच्यासोबत फलंदाजीसाठी फलंदाज शहजान पठाण यांना आपण बघणार आहोत. काल खूप चांगली सुरुवात केली होती शहजान पठाण आणि मुन्ना शेख यांनी. एक मोठी मॅच होती, त्या धाव्यांचा पाठलाग खूप चांगल्या पद्धतीने केला होता आणि आज देखील महत्त्वपूर्ण मॅच आहे. इथे या मॅचला जिंकायचं आहे आणि फायनलला जायचं आहे, हा प्रयत्न दोन्ही संघांचा राहणार आहे.
त्यामुळे प्रयत्न दोन्ही बाजूने सुरू आहेत. एका बाजूला रविराज आहिरे आयकॉन म्हणून खेळताना दिसत आहेत, तर दुसऱ्या बाजूला मुन्ना शेख यांना तुम्ही आज आयकॉन म्हणून पाहताय. यावेळेला वेगळा प्रयत्न राहिलाय, बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन नाही. हा चेंडू यष्टीरक्षकाच्या दिशेने निघून गेलाय. डॉट बॉलची नोंद इकडे होत असताना आपल्याला बघायला मिळणार आहे. धावसंख्या 65 बनवायची आणि ती बनवत असताना तुम्हाला प्रयत्न तर करावे लागतील, कारण दबाव प्रत्येकावर आहे. या मॅचचं प्रेशर प्रत्येकावर राहणार आहे, कारण मॅच मोठी आहे. एका बाजूला राजूर आणि दुसऱ्या बाजूला अंबोळचा संघ. चांगला बॉल सिबान शेख यांच्या माध्यमातून टप्पा पडला आणि आतमध्ये आला थोडासा आणि फलंदाजाला बीट करून निघून गेला यष्टीरक्षकाच्या दिशेने. डॉट बॉलची नोंद तिथे होताना दिसते आहे. पहिल्या षटकाचा खेळ तो समाप्त झालेला आहे. 1 ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे 7. 1 ओव्हर नंतर 7 धावा. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत झुंपली, 6 चेंडूंचा खेळ होली. ही पहा ओव्हर संपली. नंदिनी फ्लेक्स प्रोप्रायटर माननीय अजित देशमाने यांच्याकडून ओव्हर संपली. कार्यसम्राट आमदार चषकाचं आज आपण 6वं पर्व या ठिकाणी पाहतोय. 6वं वर्ष या स्पर्धेत आपल्याला बघायला मिळत आहे आणि या 6व्या वर्षामध्ये आज अंतिमचा दिवस तो मात्र या ठिकाणी संपन्न होताना पाहायला मिळतोय. खरं तर अकोले तालुक्यामध्ये आपण सातत्यानं पाहत आलोय, परंतु इकडे कोण जिंकणार ही स्पर्धा त्यासाठी तुम्हाला कमेंट 7S लाईव्हच्या माध्यमातून करायच्यात. जर तुम्हाला वाटत असेल अमलेश्वर क्रिकेट क्लब अंबोळ संघ जिंकणार आहे तर आपण ए कमेंट करा. साई डेंटल क्लिनिक व साई नेत्रसेवा राजूरचा संघ तुम्हाला वाटत असेल ही मॅच फायनल जिंकणार या स्पर्धेची तर तुम्ही बी कमेंट करा. सी कमेंट कोतुळेश्वर केटर संघ जर तुम्हाला वाटत असेल ही स्पर्धा जिंकणार तर मग सी कमेंट करा. आणि रुद्रमाऊली अकोले संघ जर या स्पर्धेला जिंकणार आहे असं आपल्याला जर वाटत असेल तर आपण डी कमेंट करा. चला तर मग वाट कसली बघताय की आपला मोबाईल हातामध्ये आणि युट्यूबवरती जाऊन आपण कमेंट्स नक्की करा 7S लाईव्हच्या माध्यमातून. जाऊयात मॅचच्या दिशेने. मुन्ना शेख यांना तुम्ही स्ट्रायकर एंड कडे बघणार आहात, तर ओव्हर नंबर 2 कडे आपण जाणार आहोत आणि दुसरं षटक घेऊन जावेद आलेत. ड्राईव्ह केलाय सेन्सिबल क्रिकेट या फटक्यांसाठी, या खेळीसाठी मुन्ना शेखची एक वेगळी ओळख आहे. इंटेलिजंट क्रिकेटसाठी मुन्ना ओळखला जातो. सेन्सेशनल मुन्ना शेख म्हणून त्याची एक वेगळी ओळख आहे. 1 धाव इथे परिपूर्ण केली जाणार आहे. 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. धावफलकावर धावसंख्या आपण पाहू शकता 8 धावा धावफलकावरती आहे. अंबोळ संघाला ही मॅच जिंकायची आणि रवीला माहिती आहे मुन्ना शेख धावेंचा पाठलाग करण्यामध्ये किती माहीर आहे, त्यामुळे त्याच्या विरुद्ध तो देखील एक वेगळी रणनीती आखण्याचा प्रयत्न करेल. काल आपण पाहिलं कोतुळेश्वर केटरच्या विरुद्ध एक मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना काय फलंदाजी मुन्ना शेखची राहिली होती आणि शेवट अमोल डुबेनं काय चांगला गोड केला होता. तिथे त्या मॅचला जिंकलं आणि थेट क्वालिफायर 1 मध्ये जाऊन दाखल झाला होता अंबोळचा संघ. परंतु आज थोडासा प्रयत्न अधिकचा करावा लागेल. आज संघर्ष थोडासा अधिकचा करावा लागेल, कारण आजची मॅच बरीचशी महत्त्वाची आहे. प्रत्येकानं स्वप्न पाहिलं या स्पर्धेला जिंकण्याचं, प्रत्येकानं स्वप्न पाहिलंय या 6व्या पर्वामध्ये ही स्पर्धा आपल्या नावावर करण्याचं, बाजी मारण्याचा प्रयत्न हा सर्वांचा राहणार आहे. धावफलकावरती 10. ओव्हर नंबर 2चा खेळ तो मात्र सुरू आहे. यावेळेला सुंदर फटका, मनगडाचा खूप चांगला वापर, परंतु तिथे कॅच कॅरी करण्यात आलाय. अप्रतिम झेल. फलंदाज शहजान पठाण यांना माघारी जावं लागेल. एका मित्राची विकेट घेतली आहे. शहजान बाद. शानदार भेट ही आहे शालिमार केटरर्स माननीय इरफान भाई सय्यद यांची बळीची टाळी. ऍक्शन रिप्ले आपण जरुरी ते पाहू शकता. फुलर लेंथ वरचा बॉल होता. मनगडाचा वापर करत खूप चांगल्या पद्धतीने हा फटका खेळला होता, परंतु तिथे आपण पाहू शकता कॅच खूप चांगल्या पद्धतीने कॅरी करण्यात आला. अजय होते तिथे. अजयचं कौतुकच करावं लागेल. खूप चांगला झेल. पहिला फलंदाज इथे बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या विकेटची प्रतीक्षा होती राजूर संघाला ती विकेट इथे मिळाली आणि तदनंतर सेलिब्रेशन ते जावेद खाटिक यांचं आपल्याला पाहायला मिळालं. आपल्या स्क्रीनवर देखील आपण पाहू शकता, कारण विकेटचं महत्त्व मोठं आहे. एखादी विकेट मिळाली तर फलंदाजी करणाऱ्या अर्थात प्रतिस्पर्धी संघावर तुम्ही थोडासा दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकता आणि तो प्रयत्न इथे राहिलेला आहे. पहिली विकेट तर आली आहे. न्यू बॅटर नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळणार आहेत. अमोल डुबे यांना तुम्ही बघणार आहात. कालच्या मॅचचे हिरो आहेत. आल्याबरोबर ट्रेडमार्क फटका. अमोल डुबे स्पेशल स्ट्रोक येताना पाहायला मिळतोय. बॉल सीमारेषा पार. पहिल्याच बॉलवर एक षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. कार्यसम्राट आमदार माननीय
यांचा दणदणीत षटकार. धावसंख्या वाढली आणि पुढे जात असताना आपल्याला बघायला मिळते 16 धावा धावफलकावर. ओव्हर नंबर 2 सुरू आहे. अमोल डुबे आले आणि आल्याबरोबर विध्वंसक सुरुवात इथे करताना पाहायला मिळालेले आहेत. हा अमोल डुबेचा स्पेशल स्ट्रोक होता. ऍक्शन रिप्ले पहा 7Sच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवली जातात. खूप चांगला स्ट्रोक. 6 धावा मिळत आहेत. धावसंख्या 16. 49 धाव्यांची अजूनही गरज आहे. पुढे टाकलाय. आडव्या बॅटने बॉलला खेळलाय. गॅप मध्ये फटका आहे. बिटवीन द गॅप फटका खेळला जातो. मिड विकेट वरून अजय बॉलवर देण्याचा प्रयत्न करतात, परंतु त्यांचे प्रयत्न पडतील अपुरे आणि बॉल जाईल बाउंड्री लाईन पार. धावा इथे मिळतील 4. चौकार. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघू शकता थोडंसं फंबल, थोडंसं खराब क्षेत्ररक्षण तिथे होताना दिसतंय आणि धावसंख्या मात्र 4 ने पुढे जाणार आहे. धावफलकावर 20 धावा 1 गडी गमावल्यानंतर मॅचचं समीकरण आपण एकदा पाहूयात. 45 धाव्यांची गरज आहे. 25 बॉल शिल्लक आहेत. लॉफ्ट केलाय स्लॉट मध्ये आणि अमोल दुबे असे चेंडू सोडणार नाहीत. अमोल साठी हे गिफ्ट आहे आणि तो या चेंडूवर सातत्यानं चांगले फटके खेळताना दिसतो. 4 धावा. ओव्हरचा खेळ देखील इथे समाप्त होताना आपल्याला बघायला मिळतोय. 2 ओव्हर संपलेले आहेत. 2 ओव्हर नंतर 24 धावा झाल्यात. आता शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 24 आणि जिंकण्यासाठी धावा बनवायच्यात 41. 24 बॉल शिल्लक. गोलंदाजी करण्यासाठी आपण बघू शकता सिब्बान शेख गोलंदाजी करण्यासाठी त्यांना पाहायला मिळतात. या अगोदर सिब्बान शेख यांच्याबद्दलची बरीचशी माहिती तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न झाला होता. खरं तर कित्येक काळ टेनिस बॉल क्रिकेटची सेवा करणारा खेळाडू आहे. आज जर तुम्ही पाहिलं तर अनेक नवनवीन खेळाडूंसाठी, अनेक तरुण खेळाडूंसाठी आदर्श असणारी कारकीर्द म्हणजे सिब्बान शेखची कारकीर्द राहिलेली आहे. अनेक मोठ्या स्पर्धा त्यांना गाजवल्या आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. आज गोलंदाजी करण्यासाठी समोर मुन्ना शेख. ड्राईव्ह केल्या. वाह. एक्स्ट्रा कव्हरला फटका खेळला जातोय. शांत मुन्ना म्हणून शांत फलंदाजीसाठी देखील ओळखला जातो. 1 धाव तिथे कंप्लीट होत असताना बघायला मिळते. धावफलकावरती 25 धावा. 1 फलंदाज बाद आहे. शेवटचे 23 बॉल शिल्लक आहेत. मॅचला जिंकण्यासाठी अजूनही 40 धाव्यांची आवश्यकता आहे. राजूर संघाला ही मॅच जर जिंकायची आहे तर अजून एखादी विकेट येणं फार गरजेचं आहे. अजून एखादी विकेट जर मिळाली तर थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न निश्चितच होऊ शकतो. अमोल डुबेसाठी हा चेंडू भन्नाट वेग होता. शरीराच्या दिशेने बॉलला टाकले. बॉडीला ब्रश करत असताना हा चेंडू बघायला मिळाला. धावी ते मिळणार नाहीये. डॉट बॉल येत असताना बघायला मिळतो. चेंडू निर्धावाला आणि समीकरण देखील बदललं. 22 बॉल आता शिल्लक आणि जिंकण्यासाठी 40ची आवश्यकता. आमदार डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं केलेलं आयोजन कोतुळेश्वर स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून गेल्या 5 वर्षांपासून आपण ही स्पर्धा पाहिली. आज 6वं पर्व. परत एकदा विकेट करण्याचा प्रयत्न. इथे मुन्ना शेख इंटरेस्टेड होते धाव घेण्यासाठी, परंतु अमोलने थांबवलंय. धावी ते मिळणार नाही. लागोपाठचा हा दुसरा चेंडू आहे तो निर्धावेतन आपल्याला दिसतो आहे. चांगली गोलंदाजी सिब्बान शेखची. या स्पर्धेमध्ये सिब्बान शेखनं खूप चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी केली आहे. फलंदाजीमध्ये देखील त्याने आपली एक वेगळी छाप सोडली आहे. या स्पर्धेमध्ये 2 मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देखील सिब्बान शेखनं मिळवलेले आहेत. परंतु समोर अमोल डुबे यांना तुम्ही बघणार आहात. कालचे हिरो आहेत. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. हा चेंडू देखील बॅटवर प्रॉपर येताना दिसला नाहीये. एक सिंगल घेण्याचा मानस आहे आणि 1 धाव इथे परिपूर्ण केली जाईल. 1च्या मदतीने धावसंख्या वाढली जाते. धावा झाल्या 26. या ओव्हरमध्ये थोडंसं पुनरागमन करण्याचा प्रयत्न होतोय, कारण मागच्या ओव्हरमध्ये थोड्याशा धावा आल्या, परंतु या ओव्हरमध्ये आतापर्यंत सिब्बान शेखनं 4 चेंडू टाकलेत, 2 धावा दिल्या. आतापर्यंत सिब्बान शेखनं 10 चेंडू टाकलेत, 8 धावा दिल्यात. खूप चांगली गोलंदाजी आपण सिब्बान शेखची इथे पाहतोय. 1 गडी बाद, 26 धावा धावफलकावर. मुन्ना शेख स्ट्रायकर इनकडे. यावेळेला स्विच करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आणि यस, मिळाली आहे मोठी विकेट. शॉर्ट सिलेक्शन मी म्हणेल ते थोडंसं खराब. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता सिब्बान शेखच्या विपक्षामध्ये आणि मुन्ना शेख यांना मात्र इथे माघारी जाताना आपण पाहू शकता. शानदार भेट ही आहे शालीमार केटरर्स माननीय इरफान भाई सय्यद यांची बळीची टाळी.
स्विच हिट करत असताना हा चेंडू अगदी हातावर जाऊन आदळला आणि तदनंतर आपण बघू शकतो मैदानाच्या आतमध्ये मुन्ना शेख देखील स्वतःवर नाराज आहेत. बादून परत आहेत. मोठी विकेट मिळाली आहे. मुन्ना शेख यांना माघारी जावं लागलं. पहा ॲक्शन रिप्ले. गुडलेन स्पॉटवर टाकलेला चेंडू होता. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता. बॉलच्या लाईटमध्ये आले होते. हातावर जाऊन चेंडू आढळला आणि तदनंतरची रिॲक्शन. कॅच खूप चांगल्या पद्धतीने कॅरी करण्यात आला. मुन्ना शेख माघारी जातात. आपण या अगोदर देखील चर्चा केली की एखादी विकेट जर मिळाली, प्रामुख्याने आता इथे मुन्ना शेखची विकेट मिळाली आहे, इथून पुढे गोलंदाजी करणारा संघ पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल. परंतु सिबानचं कौतुक असेल या ओव्हरमध्ये. फक्त 2 धावा दिल्या, 1 विकेट मिळवली आहे. किरण खोपरेसाठी वाह, परफेक्ट यॉर्कर इथे पाहायला मिळालाय. सरप्राईज केलं किरणला आणि पहिल्याच चेंडूवर इथे किरणला कठीण प्रश्न विचारला सिबान शेखने. ओव्हरचा खेळ देखील या ठिकाणी संपणार आहे. 3 ओव्हर संपल्यात. 3 ओव्हर नंतर 2 गडी बाद, 26 धावा. एकदा सिबानसाठी जोरदार टाळ्या. या ओव्हरमध्ये 2 धावा आणि 1 महत्वाची विकेट, तीही मुन्ना शेखची विकेट. शेवटच्या 18 बॉल आणि जिंकण्यासाठी 39 धावांची अजून आवश्यकता. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत झोंबली, 6 चेंडूंचा खेळ होली. ही पहा ओव्हर संपली. नंदिनी फ्लेक्स प्रोप्रायटर माननीय अजित देशमाने यांच्याकडून ओव्हर संपली. 3 ओव्हर संपल्यात. 3 ओव्हर नंतर 26 धावा झाल्यात. अकोले तालुक्यातील एक मानाची, सन्मानाची, अभिमानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा आपण इथे पाहतोय. कोतुळ प्रीमियर लीग कार्यसम्राट आमदार चषक ही स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. सर्व क्षेत्रामध्ये अग्रेसर असलेला तालुका, सर्व क्षेत्रामध्ये पुढे असलेला तालुका. आज आपण जर पाहिलं तर क्रीडा क्षेत्रामध्ये कुठे मागे राहणार आहे. मागच्या 5 वर्षांपासून ही स्पर्धा आपण सर्वजण एन्जॉय करत आलोय. आज 6व्या पर्वामध्ये देखील आपण सर्वजण या स्पर्धेला एन्जॉय करतो आहे. रवी आहिरे गोलंदाजी करण्यासाठी त्यांना बघायला मिळत आहेत. खरं तर निसर्ग संपत्ती फार मोठ्या प्रमाणावर या तालुक्याला आहे. त्याचा उल्लेख या अगोदर देखील बऱ्याच वेळा आपण केला. मग भंडारदरा धरण असेल, कळसुबाई शिखर असेल, हरिश्चंद्रगड असेल, अमृतेश्वर मंदिर, आपलं कोतुळेश्वरचं मंदिर असेल, सांदण व्हॅली असतील, अशा अनेक ठिकाणी पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात आणि पर्यटकांना आकर्षित करणारी स्थळं इथे या अकोले तालुक्यामध्ये आहेत. त्यामुळे निसर्ग संपन्न तालुका, निसर्ग संपत्ती फार मोठ्या प्रमाणावर या तालुक्याला आहे. आणि आज याच अकोले तालुक्यामध्ये ही स्पर्धा आपल्याला दिसते आहे. 2 गडी बाद 26. ओव्हर नंबर 4 रविराज गोलंदाजी करण्यासाठी. पहिलाच बॉल डाव्याष्टीच्या बाहेर. अमोल दुबेसाठी हा चेंडू होता. आता 2 मित्र मैदानाच्या आतमध्ये आहेत. या 2 मित्रांना आंबोड संघासाठी खेळायचं. राहता तालुक्यातील बाबळेश्वर गावचे हे 2 खेळाडू आहेत आणि खरं तर या दोन्ही खेळाडूंनी संपूर्ण भारतवर्षामध्ये बाबळेश्वरचं नाव उज्ज्वल केलंय. हा फटका इथे फसतोय आणि यस, टेकन, व्हेरी गुड कॅच. विकेटचं बटन अमोल दुबे देखील माघारी. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे शालिमार केटरर्स माननीय इरफान भाई सय्यद यांची बळीची टाळी. मित्रांनो, साई डेंटल क्लिनिक राजूर संघाने प्रथमतः फलंदाजी करत असताना 64 धावा बनवल्या. 65 धावांचा पाठलाग करण्यासाठी शहजान पठाण, मुन्ना शेख उतरले. शहजान पठाण लवकर बाद झाले. पहिल्या 2 षटकांचा तुम्ही विचार जर केला तर अंबोड संघ चांगल्या स्थितीमध्ये होता. पहिल्या 2 षटकांमध्ये तो संघ चांगल्या पद्धतीने खेळ करताना बघायला मिळाला. परंतु ओव्हर नंबर 3 मध्ये सिबान शेखने जी गोलंदाजी केली ना, मानो मुर्दो में जान डाल दी हो. अगदी त्याच पद्धतीने त्याला गोलंदाजी केली. फक्त 2 धावा दिल्या आणि मुन्ना शेखची मोठी विकेट त्याला मिळाली. आणि तदनंतर अमोल दुबे आले. अमोल दुबेची मोठी विकेट रविराज आहिरे मिळवताना पाहायला मिळतात. सहसा आपण रविराजला गोलंदाजी करताना पाहत नाही, परंतु आज जबाबदारी आली आहे, ती जबाबदारी देखील मी पार पाडतो आणि आज मोठी विकेट देखील इथे मिळवून देत आहेत. 3 गडी बाद 27 धावा धावफलकावर. 17 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी 38 धावांची आवश्यकता आहे. यानंतरच्या दोन्ही संघांना विनंती राहील, एलिमिनेटरच्या मॅचसाठी आपण रेडी राहायचंय. नवीन फलंदाज लकी गोंदके दाखल होत असताना पाहायला मिळतात. चांगला फटका इथे किरण खोबरेच्या बॅट, माफ करा, लकी गोंदकेच्या बॅटमधून पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हरला बॉल अडवलं जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करण्यात आलाय तिथे आणि बघता बघता 2 धावा
त्या मात्र इथे परिपूर्ण करण्यात आलेल्या आहेत. आता दबाव वाढलाय फलंदाजी करणाऱ्या संघावर, कारण 65 धावा बनवत असताना आता तुम्हाला विकेट वाचवायच्यात, आता तुम्हाला धावा बनवायच्यात. ही दोन मोठी आव्हानं आता तुमच्या समोर आहे आणि या परिस्थितीमध्ये फलंदाजांची परीक्षा आहे. इथून पुढे फलंदाजांचा कस लागणार आहे. त्यामुळे पाहायचे फलंदाज कशा पद्धतीने खेळत आहेत. लकी गोंदके आणि किरण खोबरे हे दोन फलंदाज, गोलंदाजीसाठी रविराज. यावेळेला इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकाला गुंगारा चेंडूला दिला होता, परंतु तो चांगल्या पद्धतीने बॉलवर आला. जजमेंट त्यानं चांगलं घेतलं. टप्पा पडल्यानंतर बॉल वळण घेतोय, त्याला ठाऊक आहे. त्यानं चांगले क्षेत्ररक्षण या अगोदर देखील केलेलं आहे. तिथे 1 धाव परिपूर्ण केली जाणार आहे आणि 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जात असताना बघायला मिळतं 30 धावा धावफलकावर. हा क्रिकेटचा खेळ आहे. क्षणार्धात होतंच्या नव्हतं क्रिकेटमध्ये होत असतं. अनिश्चिततेनं भरलेला हा क्रिकेटचा खेळ आहे. कोण जिंकेल या स्पर्धेला हे सांगणं देखील कठीण आहे, कारण इथे संघर्ष गेल्या 6 दिवसांपासून आपण पाहत आलोय. आज 2 ताकदवान संघ, 2 बलाढ्य संघ एकमेकांच्या विरुद्ध खेळताना दिसत आहेत. राजूर विरुद्ध अंबोळची मॅच. त्यावेळेला स्विचिट केलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात करण्यात आलाय आणि त्याला एकटा सोडून चेंडू निघून जाईल. 1 बाउन्स, चेंडू होतोय फरार. टाटा बाय बाय करत 4 धाव्यांसाठी. खूप चांगला फटका. क्षेत्ररक्षक तिथे आपण जर पाहिलं तर चेंडूला अडवू शकले नाहीये. बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना आपल्याला बघायला मिळाला. किरण खोबरे चांगल्या फलंदाजीसाठी देखील ओळखले जातात. या अगोदर त्याची चर्चा झाली पहिल्या इनिंगमध्ये. जुन्नर प्रीमियर लीग ही स्पर्धा देखील या खेळाडूने गाजवलेली आहे आपल्या फलंदाजीच्या जोरावर. कमी गतीने टाकलाय, ओळखलाय, पिकअप स्ट्रोक पाहायला मिळतोय. किरण खोबरे हा ठरतोय आंबोळच्या संघासाठी आशेचा किरण. षटकार. सामन्याचं पारड बदललं जात आहे. कधी अंबोळ संघाकडे मॅच जाताना दिसते तर कधी राजूर संघाकडे मॅच जाताना दिसते. या अगोदर अमोल दुबेची विकेट आली. तिथे असं वाटलं आता गोलंदाजी करणारा संघ मोठा दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करेल फलंदाजी करणाऱ्या संघावर, परंतु किरण खोबरेनं 1 चौकार 1 षटकार खेळलाय आणि मॅच परत एकदा अंबोळच्या बाजूने झुकवण्याचा त्याचा प्रयत्न राहिलेला आहे. यावेळेला वाह, मनगडाची ताकद, त्यावर असलेला विश्वास आणि किरण खोबरेनं ठोकलाय समोर ओव्हर द बॉलर हेड. एक सुंदर, शानदार, दर्जेदार, आलिशान, विलोभनीय, मनमोहक षटकार. रास्ते भी जिद्दी है, मंजिलें भी जिद्दी है. रास्ते भी जिद्दी है, मंजिलें भी जिद्दी है. देखते हैं आगे क्या होगा, क्योंकि किरण खोबरे के हौसले भी जिद्दी है. तो मात्र मॅच सोडणार नाहीये. जिद्द आहे, चिकाटी आहे, कारण संघर्ष करण्यासाठी ताकद लागत नाही, तर संघर्ष करण्यासाठी तुमच्याकडे जिद्द पाहिजे, तुमच्याकडे चिकाटी पाहिजे. जरी 3 महत्वाच्या विकेट गेल्या असल्या तरी मी माझ्या संघासाठी खेळणार आहे. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी 19 धावा अजूनही पाहिजे आहे. 12 चेंडू 19 धावा. आपण पॅव्हिलियन पाहू शकता फलंदाजी करणाऱ्या संघाचं. तिथे आनंदोत्सव नक्कीच साजरा केला जातो, कारण आता चेहरे खुललेत. पहा, आता प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आहे, कारण किरण खोबरे चांगली बॅटिंग करताना दिसत आहेत, संघासाठी लढतायत. आणि म्हटलं जातं संकट समय जो लढतो तो खरा योद्धा असतो, आणि आज योद्ध्यासारखी फलंदाजी किरण खोबरे देखील करताना पाहायला मिळत आहेत. राहता तालुक्यातील बाबळेश्वर हे छोटंसं गाव, आणि त्या किरण खोबरेनं जर लागोपाठचा 3रा षटकार मारला तर युवराज साबळे आणि भाऊसाहेब साबळे यांच्याकडून 500 रुपयांचा पुरस्कार दिला जाईल. 3 गडी बाद 46 धावा. 12 चेंडूंचा खेळ आता बाकी राहिलाय. अमलेश्वर क्रिकेट क्लब अंबोळचा संघ आता विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करताना दिसतो आहे. 12 चेंडूंचा खेळ बाकी. 19 धाव्यांची आवश्यकता आहे. 65 धाव्यांचा प्रतिकार करायचा आहे, विजय साध्य करायचा आहे. त्यासाठी मात्र लढतायत दोन्ही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज जावेद खाटिक. ओहो, जावेदचा खूप चांगला बॉल. टप्पा पडला, थोडासा आतमध्ये आला. राईट ऑन अ टार्गेट, अगदी स्टंप टू स्टंप अटॅक करण्याचा प्रयत्न. ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकतो. आपण जर बघितलं ना तर स्टंप टू स्टंप अटॅक करण्याचा प्रयत्न राहिला होता आणि तिथे फलंदाज पूर्णपणे बीट झाले. पहा, बॉडीला ब्रश करणारा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली देखील राहिला, त्यामुळे बॅटवर हा चेंडू येताना पाहायला मिळाला नाहीये. पुढे टाकला होता. इकडे देखील आपण पाहू शकता मनगडाचा खूप चांगल्या पद्धतीने वापर केला. एकदा पूर्ण केली जाते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार आहे.
2 धावा पूर्ण केल्या जातात. पहिल्या इनिंगमध्ये अज्जू बेपारेने चांगली बॅटिंग केली होती, परंतु या मॅचमध्ये जर आपण पाहिलं तर किरण खोबरे हे देखील चांगला खेळ करताना दिसत आहेत. त्यांच्यासोबत येणं लकी गोंदके आहेत, त्यांना देखील साथ द्यावी लागेल. बिग हिट केला जातोय. लकी गोंदकेच्या बॅटमधून बॉल जाईल सीमारेषा पार. फटक्यात आहे वजन, धावा मिळतील अर्धा डझन. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. कार्यसम्राट आमदार माननीय डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांचा दणदणीत षटकार. यश साबळे यांच्याकडून लकी गोंदकेच्या प्रत्येक षटकाराला 500 रुपयांचा पुरस्कार आहे. षटकाराला 54 धावा कमी गतीने टाकला होता. लोव्हर फुलटॉस होता, मोठा फटका खेळण्याचा इरादा. फाईन लेग मध्ये बॉलला अडवण्याचा प्रयत्न केला जातोय. बॉलला अडवताय देखील एकदा परिपूर्ण केली जाणार आहे. इथून देखील मॅच जिंकली जाऊ शकते. इथून देखील तुम्हाला प्रयत्न करावे लागतील, कारण 8 चेंडू आणि 10 धावा अशी मॅच अजूनही बाकी राहिली आहे. आपण या स्पर्धेमध्ये एक मॅच अशीही पाहिली आहे, 6 चेंडू 6 धावा बनवणं देखील कठीण झालं होतं. अशी मॅच देखील आपण या मैदानामध्ये पाहिली आहे. त्यामुळे 8 चेंडूमध्ये 10 जर रोखायच्यात तर अचूकता दाखवावी लागेल. चांगला फटका समोर खेळलाय, तिथे क्षेत्ररक्षक आहेत. दिलीप बॉलवरती येताना पाहायला मिळत आहेत. दिलीप दगडे तोपर्यंत 2 धावा तिथे पूर्ण केल्या जात आहेत. चांगला रिटर्न, खूप चांगल्या पद्धतीनं फेक देखील होताना बघायला मिळाली. 2च्या मदतीने धावसंख्या पुढे जाणार आहे. या स्पर्धेचे शिल्पकार हेमंत उर्फ बबलू शेठ देशमुख साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आपण पाहतोय. आणि युवा नेतृत्व या स्पर्धेचे जनक आदरणीय योगेश शेठ देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आपण या स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी पाहतो आहे. 6 वर्ष, खरं तर 6 वर्ष हा शब्द म्हणायला काही सेकंद लागतात, परंतु 6 वर्ष आयोजकांनी या स्पर्धेला आपल्यापर्यंत आणलं. त्यामागे फार मोठा संघर्ष आहे, आयोजकांची फार मेहनत आहे. त्याबद्दल आयोजकांचं कौतुकच करावं लागेल. शेवटचे चेंडू आता शिल्लक राहिलेत 6 आणि या मॅचला जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 8 धाव्यांची. मागच्या ओव्हरमध्ये खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. 6 चेंडू आणि 8 धावा अमलेश्वर क्रिकेट क्लब आंबोळ संघाला. धावांची शर्यत झुंबली, 6 चेंडूंचा खेळ होली. ही पहा ओव्हर संपली. नंदिनी फ्लेक्स प्रोप्रायटर माननीय अजित देशमाने यांच्याकडून ओव्हर संपली. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 8 धाव्यांची आवश्यकता आहे. एका बाजूला साई डेंटल क्लिनिक, साई नेत्रसेवा राजूरचा संघ आपल्याला दिसतो आहे आणि त्यांच्या विपक्षामध्ये अमलेश्वर क्रिकेट क्लब आंबोळचा संघ तुम्ही मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये बघणार आहात. कोण जिंकणार हा प्रश्न अजूनही गुलदस्त्यामध्ये आहे. कोण जिंकणार अजून हा प्रश्न प्रत्येक प्रेक्षकाच्या समोर आहे, कारण मॅच कधी आंबोळला चालली आहे तर मॅच कधी राजूरला जाताना आपल्याला बघायला मिळते. त्यामुळे मॅच अजून संपलेले नाहीये. 6 चेंडू 8 अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. लकी गोंदके 12 वर नाबाद आहेत. किरण खोबरे 18 धाव्यांवर नाबाद आहे. गोलंदाजी करण्यासाठी दिलीप डगळे, जबाबदारी मोठी आहे. यावेळेला पहिलाच बॉल हवेत तर खेळलाय, फटका इथे थोडासा मिसटाईम आहे. बॉलला देखील अडवण्याचा प्रयत्न केला जातोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल तिथे आणि 2 धावा परिपूर्ण केल्या जात आहेत. 1ला 2 मध्ये कन्व्हर्ट करण्यात आलं. प्रत्येक धाव फार महत्वाची आहे, प्रत्येक धाव फार महत्वाची आहे, हे मात्र सर्व खेळाडूंना माहिती आहे. 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. 2च्या मदतीने धावसंख्या 59. 3 फलंदाज बाद. मॅचचं समीकरण मित्रांनो बदललंय. 5 बॉल आणि 6 रन. दिलीप डगडे कमी नाहीये. यावेळेला फुलर लेंथवर पुढे टाकलेला बॉल, धावपाची संधी आणि यस, इथे विकेट तर आली आहे आणि फलंदाज आपण बघू शकतो मैदानाच्या आतमध्ये. लकी गोंदके यांना माघारी जावं लागतंय. लकी गोंदके अनलकी ठरतायत. विकेट. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे शालिमार क्रिकेटर्स माननीय इरफान सय्यद यांची बळीची टाळी. राहुल शेळके आता मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. सामना बदलतोय. सामन्याचं पारडं बदललं जात आहे. कधी मॅच आंबोळ या संघाकडे झुकताना आपल्याला बघायला मिळतं, तर कधी साई डेंटल क्लिनिक राजूर संघाकडे झुकताना पाहायला मिळतंय. हाच तर क्रिकेटचा खेळ आहे आणि यामुळेच प्रेक्षकांना क्रिकेटचा खेळ आवडतो, कारण शेवटचा चेंडू जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत या सामन्याचा निकाल लागत नाही. या स्पर्धेमध्ये क्रिकेटच्या खेळामध्ये
शेवटच्या चेंडूपर्यंत निकाल लागत नाही. यामुळे प्रेक्षकांना देखील हा खेळ आवडतो आणि आज मोठ्या संख्येनं कोतुळेश्वर स्पोर्ट्स क्लब आयोजित कोतुळ प्रीमियर लीग ही स्पर्धा पाहण्यासाठी प्रेक्षक राजा मोठ्या संख्येनं उपस्थित झालेला आहे. शेवटचे चेंडू शिल्लक राहिले 4 आणि या मॅचला जिंकण्यासाठी 6 धावेंची गरज आहे. नवीन फलंदाज राहुल शेळके मैदानाच्या आतमध्ये, परंतु गोलंदाजी करण्यासाठी दिलीप डगळे तयार आहेत. आडव्या बॅटनं फटका खेळलाय डीपमध्ये. क्षेत्ररक्षक किरण खोबरे आपल्याकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करेल. एक धाव पूर्ण केली जाते आहे. रिटर्न चांगला होतोय. 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. मॅच आली आहे 3 बॉल 5 रन, 3 चेंडू आणि 5 धावा. आज दिलीप डगळे हिरो बनणार की आज किरण खोबरे हिरो बनणार ते देखील आपल्याला पाहायचं आहे. आज फायनलला कोण जाणार? फायनलला राजूरचा संघ जाणार की फायनलला अंबोळचा संघ जाणार? साई डेंटल क्लिनिक राजूरचा संघ एका बाजूला आहे, तर दुसऱ्या बाजूला अमलेश्वर क्रिकेट क्लब अंबोळ कार्य सम्राट आमदार चषकामध्ये फायनलला जाणारा पहिला संघ कोणता आहे? पुढे टाकलाय खूप चांगला बॉल. किरण खोबरेला निरुत्तर ठेवलं इथे आणि इथे आपण बघू शकतो एक सिंगल परिपूर्ण केली जाते आणि मला वाटतं 22च्या मदतीने एक धाव आली आहे. 2 बॉल आणि 4 रन अशी मॅच आता येताना पाहायला मिळते. पहिला क्वालिफायर प्रेक्षकांना बराचसा आनंद देणार आहे. अजून या सामन्याचा निकाल लागलेला नाहीये. 2 चेंडू आणि 4 धावा अशी मॅच आपल्याला बघायला मिळते. हा ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे, कारण यानंतर एलिमिनेटर, दुसरा क्वालिफायर, त्यानंतर या स्पर्धेची मेगा फायनल अजून बाकी आहे. आजच्या दिवसातला हा पहिला सामना आहे आणि तो सामना बराचसा आनंद देणारा. हे या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. जशी जशी ही स्पर्धा पुढे जात असते तशी तशी रंगत वाढते. 2 बॉल 4. यावेळेला चांगला फटका बिटवीन द गॅप खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे आहेत, बॉलला अडवत आहेत आणि किरण खोबरे आपल्याकडे स्ट्राईक ठेवत आहेत. 1 बॉल आणि 3 रन अशी मॅच आली आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत दोन्ही टीमसाठी. 1 बॉल आणि 4 रन. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. प्रयत्न केले जात आहेत, मेहनत दोन्ही बाजूने केली जाते. किस्मत भी बादशाह उसी को बनाती है जो खुद कुछ करने का हुनर रखते हैं. त्यामुळे आज तुम्हाला काहीतरी करावं लागेल. आज तुमचा हुनर तुम्हाला दाखवावा लागेल. टेनिस बॉल क्रिकेट लाखोने खेळाडू खेळतात. टेनिस बॉल क्रिकेट खेळणारे खेळाडू भरपूर आहेत, परंतु तुम्हाला गेम चेंजर बनता आलं पाहिजे. तुम्हाला अशा परिस्थितीमधून मॅच जिंकून देता आली पाहिजे. इथे कोण जिंकून देणार? एकदा जोरदार टाळ्या. 1 बॉल 3. बिग हिट और ये 6 रन. अमलेश्वर क्रिकेट क्लब अंबोळ संघ फायनलला दाखल. अभिनंदन. किरण खोबरेला डोक्यावर घेतलंय, कारण खेळ देखील तसाच राहिलाय. मित्रांनो, 1 चेंडू आणि 3 धावेंची गरज असताना राहता तालुक्यातील बाबळेश्वर गावचा हा सितारा षटकार मारून मॅचला जिंकून देतोय आणि अमलेश्वर क्रिकेट क्लब अंबोळ संघ फायनलला जाऊन दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. किरण खोबरेसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. 8 चेंडू आणि 24 धावेंची एक बहारदार खेळी त्यानं आपल्या संघासाठी केली आहे. हार्ड लक. साई डेंटल क्लिनिक राजूर संघ हरलक. आमच्या या तुफानी खेळाला आहे आगळीच धार. आमच्या या तुफानी खेळाला आहे आगळीच धार. अमलेश्वर क्रिकेट क्लब अंबोळ ठरणार विजयाचा असल दावेदार. कोतुळ प्रीमियर लीग अर्थात आमदार चषक 2025 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय सुनील साबळे, साईराज उद्योग समूह, माननीय सागर साबळे, माननीय निलेश चौधरी, माननीय अमोल जगधने, माननीय यश साबळे. अमलेश्वर क्रिकेट क्लब अंबोळ. चला यानंतरची मॅच